सर्वांना नमस्कार. रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे 54 एपिसोड यापूर्वी अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता विशाल सोफ्यावर झोपला होता आणि त्यालाही पद्मिनीनं मारलेली मिठी आठवत होती. आणि इकडे रुद्राच्या शेजाऱ्याने रुद्रला फोन करून सांगितलं की कोणीतरी चोर तुझ्या घरात शिरण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता रुद्र खूप घाबरला. ताई घरात एकटी होती, शिवाय तिला पळता पण येणार नाही. चोरानं फक्त चोरी केली तर ठीक, पण त्यानं ताईला काही केलं तर? ताई तरुण होती, सुंदर होती आणि शिवाय अशी बेसहारा. तिला आधाराची गरज होती. आणि आता रुद्रला सुद्धा पश्चाताप झाला की ताईला एकटीला उगाच तिथं ठेवली. पण त्यानं ताईला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण फोन लागत नव्हता. रुद्र खूप वैतागला, अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत होता. रुद्र आणि दामिनी दोघेही घरी आले होते. हॉस्पिटलमध्ये बाबा थांबले होते आणि रुद्रला आता सरळ गाडी सुरू करावी आणि मुंबईला निघावं असं वाटायचं होतं, पण तो काहीच करू शकत नव्हता. हे शेजारीसुद्धा नुसते बघ्याची भूमिका घेत होते. रुद्रला फोन करून सांगितलं, पण एकालाही वाटलं नाही की जाऊन बघावं की चौकशी करावी. खेडेगावामध्ये साधी शिंक आली तरी लगेच कळतं, पण मुंबईमध्ये आणि मोठ्या शहरांमध्ये शेजारच्या घरात काय चाललं आहे किंवा एखादा माणूस जिवंत आहे की मरून पडला आहे हे सुद्धा बघायला येत नाहीत लोक. नशीब चोर घरात शिरतो हे तरी सांगितलं त्यांनी. दामिनी म्हणाली, रुद्र अरे काय झालं, तू काय इतका अपसेट आहेस? रुद्र म्हणाला, दामिनी अगं शेजारी जे राहतात ना आपल्या, त्यांनी फोन केला होता की आपल्या घरात कोणीतरी चोर शिरत आहे किचनच्या दरवाजातून. आणि आता दामिनीला सुद्धा टेन्शन आलं. रुद्र म्हणाला, आणि बघ ना ताई कशी आहे हे सुद्धा कळायला मार्ग नाही. तिला त्यांनी काही केलं तर नसेल ना? मला खूप भीती वाटते ग दामिनी. आणि दामिनीसुद्धा फार टेन्शनमध्ये आली. तीसुद्धा फोन ट्राय करू लागली पद्मिनीचा, पण फोन अजिबात लागत नव्हता, नेटवर्क मिळत नव्हता. आणि दामिनी म्हणाली, रुद्र नक्की खात्री आहे का तुला की तो चोरच असेल? रुद्र म्हणाला, दामिनी आपल्या घरात यावेळी, ते सुद्धा इतक्या रात्री, कोण जाणार आहे सांग बरं? ते सुद्धा असं दरवाजा उघडून गुपचूप. मला तर वाटतं कोणीतरी पाळत ठेवूनच काम केलंय बघ. दामिनी म्हणाली, रुद्र मी दादाला फोन करू का? रुद्र म्हणाला, अग्निहोत्रीला? नको नको, अजिबात नको. दामिनी म्हणाली, का? त्याला का नको? रुद्र म्हणाला, ताई एकटीच आहे घरात आणि अशावेळी त्याला बोलवणं चांगलं दिसतं का? दामिनी रुद्रकडे संशयानं बघत म्हणाली, रुद्र नक्की तुला म्हणायचं आहे काय? रुद्र म्हणाला, अगं पाऊस किती आहे आणि तिकडेही नक्कीच पाऊस सुरू आहे, अशावेळी तो येईल का? दामिनी म्हणाली, रुद्र पण तो पोलीस आहे आणि अशावेळी पोलिसांचीच मदत घेतात, समजलं? म्हणून मी त्याला बोलावते, कळलं का? तो माझा भाऊ आहे म्हणून नाही बोलवत मी त्याला. मला माहीत आहे दादा घरी आलेला तुला आवडत नाही, पण आता आपल्याला त्याची मदत घेतल्याशिवाय पर्याय नाही. मी एकदा सांगून तरी बघते ना त्याला. रुद्र म्हणाला, बघ तुला काय करायचं ते कर, पण फोन लावा अगोदर. आता दामिनीचा विशालला सुद्धा फोन लागला नाही. रुद्रला तर फार राग येत होता या फोनचा. तो नेटवर्क शोधत शोधत फिरत होता. दामिनीसुद्धा नेटवर्कच्या शोधात या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात फिरत होती. आणि दामिनीचा फोन शेवटी पद्मिनीला लागला. आणि पद्मिनी म्हणाली, दामिनी अगं कशी आहेस आणि आईची तब्येत आता कशी आहे? आणि पद्मिनीचा तो आवाज ऐकून दामिनीला हायसं वाटलं. आणि दामिनी म्हणाली, ताई तुम्ही कशा आहात ते आधी सांगा मला, तुम्हाला काही झालं तर नाही ना? पद्मिनी काहीच न कळून म्हणाली, अगं मी ठीक आहे, मला काय होणार आहे? दामिनी म्हणाली, ताई घरात चोर आला होता का? पद्मिनीला काहीच नाही कळलं आणि ती म्हणाली, चोर आणि आपल्या घरात? आणि हे तुम्हाला कसं कळलं? मला तर काहीच माहीत नाही. मग दामिनी म्हणाली, अहो आपल्या शेजाऱ्यांनी रुद्रला फोन करून सांगितलं की किचनचा दरवाजा कोणीतरी उघडत आहे. आणि रुद्र खूप टेन्शनमध्ये आहे ताई, तुम्ही ठीक आहात ना ताई, खरंच सांगा. आणि पद्मिनी खूप हसली आणि म्हणाली, घरात पोलीस असताना चोर कसे येतील? आणि दामिनीला काहीच नाही कळलं. ती म्हणाली, ताई घरात पोलीस म्हणजे? आणि पद्मिनी म्हणाली, अगं तो चोर नाही पोलीस होता, म्हणजे होते. दामिनी म्हणाली,
ताई, चोर न येताच पोलीस कसे काय आले चोरांना पकडायला? आणि जर पोलीस आले होते तर ते असे चोरून चोरून का दरवाजा तोडून येत होते? आणि पद्मिनी म्हणाले, अगं वेडाबाई, अगं साहेब आलेत, चोर नाही आले आणि त्यांच्या मागे पोलीसही नाही आले. आणि पद्मिनी तिला समजावून सांगत म्हणाली, अगं तुझा फोन लागत नव्हता, रुद्रचाही फोन लागत नव्हता, म्हणून साहेबांनी मला फोन केला आणि फोनवर त्यांनी चौकशी केली. आणि इतक्यात बोलता बोलता मी खिडकी लावताना पडले ग. साहेबांनी आवाज ऐकला आणि ते आपल्या घरी आले आणि दरवाजा आतून बंद आणि मलाही उठता येत नव्हतं. मग ते आत कसे येणार? म्हणून मीच त्यांना किचनच्या खिडकीतून दरवाजा उघडायला सांगितला. ते आत आले आणि त्यांनी मला उचलून असं म्हणत ती लाजली आणि थांबली. आणि हे ऐकून दामिनी गालात हसली आणि हळूच म्हणाली, ताई, म्हणजे दादा तिथे आहे आत्ता यावेळी? पद्मिनी म्हणाली, हो आहेत, बाहेरच सोफ्यावर झोपले आहेत. तुझा दादा पण ना दामिनी तुझ्यासारखाच हट्टी आहे. बेडरूममध्ये झोप म्हणाले तर झोपत नाही. दामिनी म्हणाली, का बरं, असं का करतोय तो? पद्मिनी म्हणाली, अगं बाई, थांबतही नव्हते इथे, एका पायावर जाण्यासाठी उभा होते. एक पाय घरात आणि एक पाय दारात होता साहेबांचा. कशाबशा विनंत्या करून थांबवून ठेवला आहे मी त्यांना. खूप भिजले होते ग खालून वरपर्यंत आणि तरीही साहेबांना पुन्हा घरी जायचं होतं आणि सर्दीही झाली आहे. पण दम देऊन खडसावून सांगितलं तेव्हा थांबले. आता पद्मिनीचं हे बोलणं ऐकून दामिनीला हसायला येत होतं आणि दामिनी म्हणाली, ताई, बहुतेक तुमची काळजी वाटत असेल म्हणून तो सोफ्यावर झोपला आहे. झोपू दे त्याला तिथंच. इतक्यात रुद्र आला आणि म्हणाला, दामिनी, फोन लागला का ग ताईला? आणि दामिनी म्हणाली, हो रे लागला, पण अरे बघ ना, व्यवस्थित आवाज येत नाही. रुद्र म्हणाला, इकडे आण फोन, मी बोलतो. आणि आता दामिनी मनात म्हणाली, जर रुद्रला कळालं की दादा तिथं आहे आणि तो रात्रभर तिथेच थांबणार आहे तर रुद्रला चैन पडणार नाही. त्यापेक्षा त्याला सांगायलाच नको, असं म्हणून रुद्रकडे फोन देता देता दामिनीने फोन कट केला आणि म्हणाली, अरे देवा, बघ रुद्र, पुन्हा रेंज गेली. पण रुद्र, ताई व्यवस्थित आहेत, काळजी करू नकोस. आणि रुद्रसुद्धा रिलॅक्स झाला. मग म्हणाला, अगं पण शेजारी काय म्हणत होते ग? कोण असेल ग तो माणूस जो घरात घुसण्याचा प्रयत्न करत होता? आणि दामिनी म्हणाली, अरे कोणीतरी पावसात भिजलेला असेल, जाऊ दे ना रुद्र, ताई आहेत ना व्यवस्थित, मग झालं तर. आणि रुद्र म्हणाला, नाही नाही, असं कसं जाऊ देईन मी त्याला? जर कळलं ना नक्की तो कोण होता तर त्याचं थोबाड सुजवल्याशिवाय मी राहणार नाही. आणि दामिनी मनात थोडी घाबरलीच आणि म्हणाली, रुद्र, आता तो काय तुला सांगायला येणार आहे का की मीच होतो म्हणून? चल आता झोप, तूही दमला आहेस ना. असं म्हणून तिने लाडत येऊन दोन्ही हात वर केले आणि म्हणाली, घे ना उचलून. आणि रुद्र म्हणाला, ये चालत चालत गुपचूप, पाय आहेत ना? आणि ती म्हणाली, किती बुद्धू आहे रे तू, जराही रोमॅन्टिक नाहीस, खडूस कुठला. इतका छान पाऊस पडतोय बाहेर, दोघेच आहोत घरात, ताई ठीक आहेत, आई ठीक आहेत, मग तू आजारी पडलाय का? घेणार आहे उचलून. रुद्र म्हणाला, इथे टेन्शननं जीव जायची वेळ वेळ आली माझी आणि तुला रोमॅन्स सुचतोय? आणि तुझ्या त्या भावापेक्षा खूप चांगला जमतो मला रोमॅन्स, कळलं का? त्या दिवशी कशा आठ्या पडल्या होत्या कपाळावर आपल्या दोघांना त्याच्या रूममध्ये बघून. जणू काही हा संन्यासच घेणार आहे आणि आजन्म ब्रह्मचारी राहणार आहे असा वागत होता. किती तुच्छतेने बघत होता आपल्याकडे. दामिनी म्हणाली, आता त्याला कशाला मध्ये घेतोस तू? विषय आपला चालू आहे ना. आणि रुद्र म्हणाला, तुझ्या दादाचं नाव काढल्याशिवाय माझा कुठलाच विषय संपत नाही, कारण आधी विषय त्याने सुरू केलाय. दामिनी तोंड वाकडं करत म्हणाली, इतकं प्रेम करतो तो त्याच्यावर? तुझं त्याच्याशीच लग्न लावून द्यायला पाहिजे होतं, मग आयुष्यभर तुम्ही लग्नाच्या बेडीत अडकला असतात. आणि रुद्र हसून म्हणाला, म्हणजे माझी शंका खरी होती तर? दामिनी म्हणाली, कसली शंका? आणि रुद्र म्हणाला, हीच की तुझा दादा पुरुष नाही. असं म्हणून रुद्र हसायला लागला आणि दामिनीने चिडून त्याला एक फटका दिला आणि म्हणाली, काहीही बोलतोस रुद्र, मूर्ख कुठला. दादानं ऐकलं तर तुझं काय करेल तुला माहीत आहे का?
रुद्र कॉलर उडवत म्हणाला, घंटा काय नाही करणार तो, कारण हे सगळं मी ऑलरेडी त्याला म्हणून बसलोय. आणि आता दामिनीने तिच्या डोक्यावर हातच मारून घेतला आणि म्हणाली, कमाल आहे बाबा तुझी. रुद्र, खरंच तू खूप वेडा आहेस. रुद्र म्हणाला, वेडा मी नाही, तुझा भाऊ आहे. लग्नाचं वय होऊन गेलं तरी कोण राहतं का असं? आणि आयुष्यात साधी एक मुलगीसुद्धा नाही, आणि रोमांसही आवडत नाही त्याला. आणि दामिनी म्हणाली, आणि म्हणून तू असं म्हणतोस त्याला? खरंच रे रुद्र, खरंच वेडा आहेस तू. आणि रुद्र म्हणाला, पण आता हे म्हणून काहीच उपयोग नाही, कारण या वेड्याबरोबर तू 7 वेढे काढले आहेत होमाभोवती. ती हसून म्हणाली, म्हणून तर म्हणते, वेड्या नवरोबा, आता घे ना उचलून आणि बेडवर घेऊन चल. आणि तो म्हणाला, शहाण्या बायकोबा चालत ये, आज माझा अजिबात मूड नाही, त्यामुळे तुझा एकही लाड मी पुरवणार नाही. असं म्हणत तिच्याकडे दुर्लक्ष करून तो निघाला. तशी दामिनी म्हणाली, रुद्र, मी पावसात जाईन हा भिजायला, मग मला सर्दी येईल आणि मग तुला रात्रभर झोप येणार नाही, माझं नाक वाजायला लागलं तर. आणि मग तो तिच्या जवळ आला आणि आता तिला वाटलं की तो उचलून घेईल. रुद्रनं तिच्या डोळ्यात पाहिलं आणि ती लाजली. मग रुद्र हळूच खाली वाकला आणि त्यानं तिच्या पायात असलेलं मांजरीचं पिल्लू उचललं आणि तिच्या तोंडाजवळ तोंड नेऊन म्हणाला, तुला भिजायचं आहे का? मग जा खुशाल, जशी तुझी मर्जी, मला काही देणं घेणं नाही, तूच आजारी पडशील. दामिनीला राग आला आणि आता खरंच दामिनी पावसात गेली आणि उभी राहिली हाताची घडी घालून. आणि रुद्रनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, कसलीही महामाया स्वतः होऊन गळ्यात पडली काय माहीत. किती हट्टी असावं माणसानं. वेडा मी नाही, वेडी तर ही आहे. तो म्हणाला, दामिनी आत ये, पण तिनं अजिबात ऐकलं नाही. 2 मिनिटातच दामिनी पूर्ण भिजली. इतका जोराचा पाऊस होता. तिचे दात वाजायला लागले आणि अंग लटपट लटपट हालायला लागलं. रुद्र गेला आणि तिला मिठीत उचलून आत आणणार इतक्यात तिनं त्याला तिथंच मिठी मारली आणि त्याच्या तोंडात तोंड घातलं. आणि रुद्रच्या शरीरात एक गोड कळ आली. तोही तिला प्रतिसाद देत किस करू लागला. मग काही वेळाने दोघेही अधीर होऊन आत आले. दोघांचे कपडे अंगावरून बाजूला झाले आणि त्याने तिला ब्लँकेटमध्ये ओढून घेतलं. आणि लगेच त्या ब्लँकेटमध्ये हिटरसारखी ऊब निर्माण झाली दोघांच्या शरीराची. आणि पुन्हा दोघेही एकरूप होऊन एकमेकांच्या मिठीत झोपी गेले. आणि इकडे पद्मिनी आणि विशाल अजूनही झोपले नव्हते. आता पद्मिनीला धड उठताही येत नव्हतं. तो झोपला आहे की नाही हे बघायला, कारण सोफ्यावर त्याला झोप येणार नाही हे तिला माहीत होतं. आणि तिनं हाक मारली, साहेब, अग्निहोत्री साहेब. पण विशाल मुद्दाम ओ देत नव्हता आणि तिला वाटलं की तो झोपला आहे. आणि तिनं पुन्हा शेवटची हाक मारायची म्हणून म्हणाली, साहेब. अहो. आणि विशाल पटकन उठला आणि दरवाज्यात जाऊन म्हणाला, काय झालं मिस पल्लवी, तुम्ही मला हाक मारलीत? आणि ती म्हणाली, तुम्ही झोपला आहात की नाही ते बघत होते. झोप येत नाही का सोफ्यावर साहेब? विशाल म्हणाला, खरं सांगू, नाही येत झोप, सवय नाही ना, पण तरीही मी इथेच झोपणार, मी नाही जाणार इथून. मग ती म्हणाली, का साहेब, का असे स्वतःचे हाल करून घेत आहात? तो म्हणाला, मिस पल्लवी, पुन्हा जर वीज कडाडली आणि तुम्हाला भीती वाटली तर, म्हणून. आणि पद्मिनी मघाशी वीज कडाडल्यावर तिने त्याला मिठी मारलेला रोमॅन्टिक सीन आठवूनच लाजत लाजत हळूच म्हणाली, आता वीजही झोपायला गेली असेल नाही का, नाही कडाडणार पुन्हा. आणि विशाल त्याच्याही नकळत पटकन म्हणाला, पण शरीरात लागलेल्या वणव्याचं काय मिस पल्लवी, तो कसा शांत होणार? आता विशाल थोडा उघडच बोलला आणि ती आता खूपच चकित झाली. इतकं स्पष्ट बोलला होता तो. आणि मग ती फक्त मान खाली घालून बघत होती. तिलाही समजत होतं की त्याला नेमकं काय म्हणायचं आहे. त्याची काळजी तिला समजत होती, पण तोच उघड काही बोलत नव्हता. मग ती तर कशी बोलणार? म्हणून ती शांत होती. आणि विशालने पुन्हा जीभ चावली आणि म्हणाला, कंट्रोल विशाल, कंट्रोल. आता हे त्याचं कंट्रोल कुठपर्यंत चालणार होतं काय माहीत. आता त्याच्या या बोलण्याचा तिला राग आला की आणखीन काही हे त्याला कळलं नाही. आणि तो म्हणाला, सॉरी मिस पल्लवी. आणि ती म्हणाली, गुड नाईट, आणि तोंडावर पांघरून घेऊन झोपली. आणि ब्लँकेटच्या आत लाजून हसत होती.
आणि विशालने एक दीर्घ निश्वास सोडला आणि पुन्हा तसाच सोफ्यावर येऊन बसला आणि म्हणाला, खरंच माझं चुकलं का? मी हे काय बोलून बसलो मूर्खासारखा. मला असं बोलायला नको हवं होतं. आता त्याला झोप येत नव्हती. त्याला इतक्या लवकर झोपण्याची सवयही नव्हती आणि रात्री केव्हा तरी तो तसाच सोफ्यावर बसूनच झोपला. सकाळ झाली आणि रुद्र म्हणाला, दामिनी, मी आईला लवकरात लवकर डिस्चार्ज मिळतो का ते पाहतो, म्हणजे आपल्याला आईबाबांना घेऊन जाता येईल. आणि आता दामिनीला हे नको घडायला हवं होतं. विशाल आणि पद्मिनीला जास्तीत जास्त एकटं सोडलं तर ते दोघे एकत्र यायला मदत होईल. जर रुद्र आणि घरचे तिथं गेले तर विशाल पुन्हा घरी येणार नाही. आणि विशाल सतत घरी आलेला रुद्रला चालणार नाही. कारण काहीही झालं तरी विशालचं पद्मिनीसोबत असं दिलखुलास बोलणं रुद्रला आवडत नव्हतं. असं एकंदरीत रुद्रच्या वागण्यावरून दिसत होतं. पद्मिनी त्याची बाजू घ्यायची हेही त्याला आवडत नव्हतं. पण आता विशाल आणि पद्मिनीला जास्तीत जास्त एकांत मिळावा, जेणेकरून ते एकमेकांच्या जवळ येतील, एकमेकांना समजून घेतील असं दामिनीला वाटलं. आणि ती म्हणाली, रुद्र, डॉक्टर म्हणतील तसंच आपण करूया. शेवटी आई हार्ट पेशंट आहेत हे विसरून चालणार नाही. रुद्र म्हणाला, पण ताईसुद्धा महत्त्वाची आहे ना गं. दामिनी म्हणाली, पण आपण कसे जाणार रुद्र? रस्ते तर बंद आहेत, लक्षात आहे ना तुझ्या? आणि रुद्र पुन्हा गप्प बसला. तो हतबल झाला होता निसर्गापुढे. आणि आता इकडे पद्मिनीला आणि विशालला भरपूर वेळ मिळणार होता एकमेकांना समजून घ्यायला. सकाळ झाली आणि पद्मिनी खिडकीतून शेजारच्या त्या बाईला हाक मारायला लागली. विशाल तिथं गेला आणि म्हणाला, मिस पल्लवी, तुम्हाला काही हवं आहे का? तुम्ही त्यांना हाक मारताय, मी आहे ना. आणि तिने त्याच्याकडे वळून पाहिलं आणि तिचं ते सकाळचं निरागस साजरं रूप बघून पुन्हा भान हरवून तिच्याकडे तो बघत बसला. सकाळी सकाळी सुद्धा कोणी इतकं सुंदर कसं दिसू शकतं असं त्याला वाटलं. खूप खूप गोड दिसत होती पद्मिनी. आणि ती म्हणाली, साहेब, माझं जरा वेगळं काम आहे, तुम्हाला नाही करता येणार. विशाल म्हणाला, असं काय वेगळं काम आहे जे मला येत नाही, सांगा तरी. पद्मिनी म्हणाली, साहेब, तुम्ही वरच्या रूममध्ये जा आणि फ्रेश व्हा, माझं मी बघते. तरीही विशाल आता म्हणाला, पण तुम्ही असं का करताय? तुम्ही चिडले आहात का माझ्यावर? प्लीज असं नका ना करू. आता विशालला वाटलं की त्याच्या रात्रीच्या बोलण्यामुळे ती चिडली आहे. आणि मग पद्मिनी म्हणाली, साहेब, मला आंघोळीला जायचं आहे. आणि तो गप्प बसला. आणि मग ती म्हणाली, तुम्ही फक्त मेन डोअर उघडून ठेवा आणि मला व्हीलचेअरवर बसवा. आणि विशालने तिनं सांगितलं तसंच केलं. मग तो त्याचं आवरायला गेला आणि आवरून लगेच खाली आला आणि म्हणाला, मिस पल्लवी, आता मी निघतो. आता त्याला त्याच्या त्या वर्दीत बघून ती पुन्हा हरकून गेली. आताही तो खूप हँडसम दिसत होता. थोडा वेळ तिने त्याला पाहिलं आणि ती गप्प बसली. थोडी नाराज दिसत होती. तो म्हणाला, का हो, काय झालं? मला हसून निरोप देणार नाही का? आणि ती म्हणाली, तुम्ही खरंच निघालात? तो म्हणाला, जावं तर लागेलच. आता कोणत्या अधिकाराने इथे राहू मी, सांगा मला. असं म्हणून तो बाहेर निघाला. आणि ती नाराज होऊन म्हणाली, आणि मी तरी कोणत्या अधिकारानं तुम्हाला थांबवू? आणि हे ऐकून विशालची बाहेर जाणारी पावले आपोआप थांबली. तो परत वळला आणि म्हणाला, आणि समजा मी म्हणालो की तुम्हाला मला थांबवण्याचा अधिकार आहे तर? आणि तिनं त्याच्याकडे फार आश्चर्यानं पाहिलं आणि म्हणाली, म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला? जरा स्पष्ट बोला ना, मला काही कळेल असं. नेहमी कोड्यात बोलता. आणि तो म्हणाला, तुम्ही मला मैत्रीच्या हक्कानं इथे थांबवू शकता, राईट? आणि ती हसली आणि म्हणाली, हो. तो म्हणाला, मग येऊ? आणि ती म्हणाली, संध्याकाळी याल ना? विशाल आता गालात हसला आणि म्हणाला, का हो, आजही मी यावं असं वाटतंय तुम्हाला? आणि आता ती थोडी हक्कानंच म्हणाली, पुन्हा वीज कडाडली आणि मला भीती वाटली तर? विशाल दिलखुलास हसला आणि म्हणाला, बघतो, प्रयत्न करतो, पण दरवाजा मात्र उघडा ठेवा, घराचाही आणि मनाचाही. असं म्हणून तो डोळ्यांना गॉगल लावून गेला सुद्धा. आणि त्याचं ते बोलणं ऐकून पद्मिनी पुन्हा लाजत बसली. आणि विशाल पुन्हा माघारी आला आणि दरवाजातून म्हणाला, मिस पल्लवी,
नक्की दरवाजे उघडेच असतील ना माझ्यासाठी? आणि ती म्हणाली, हो.